जय माता दी. श्री हिंगलाज माता प्रसन्न. हिंगलाज माता एक पवित्र शक्तीपीठ आणि भावसार समाजाची आराध्य देवी. पौराणिक कथेनुसार दक्ष यज्ञात झालेल्या अपमानामुळे माता सतीने आत्माहुती दिली आणि भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने तिचे अवयव पृथ्वीवर विखुरले. जिथे सतीचे शीर पडले तेच पवित्र हिंगलाज शक्तीपीठ मानले जाते. आजचे हे दिव्य स्थान पाकिस्तानातील बलुचिस्तान मध्ये हिंगोल नदीच्या किनारी वसलेले आहे. एक प्राचीन गुहा मंदिर जिथे देवी मूर्ती स्वरूपात नसून आस्थान रूपात विराजमान आहे. या गूढ गुफेत गणेश, गोरक्षनाथ, ब्रह्मकुंड यांसारखी अनेक पवित्र स्थळे आहेत आणि हजारो वर्षांची श्रद्धा आजही येथे जिवंत आहे. पौराणिक कथेनुसार हिंगोल नावाचा एक अहंकारी राक्षस देवीच्या कृपेने पराभूत झाला आणि त्याच्या नावावरूनच देवीला हिंगलाज हे नाव प्राप्त झाले. भगवान परशुरामाने संपूर्ण पृथ्वी निक्षत्रिय करण्याची प्रतिज्ञा केली तेव्हा भावसिंग आणि सारसिंग हे दोन राजे हिंगलाज मातेला शरण आले. हे देवी, आमचे रक्षण करा अशी त्यांनी प्रार्थना केली. तेव्हा देवीने त्यांची शस्त्रे काढून घेतली आणि त्यांची सिंग ही पदवीही दूर केली. भावसिंगचा भाव आणि सारसिंगचा सार यापासूनच भावसार समाजाची उत्पत्ती झाली. देवीच्या आदेशानुसार जयसेनाने राजत्याग करून वनस्पतींपासून रंग तयार करण्याची उपजीविका सुरू केली आणि तेव्हापासून भावसार समाज रंगारी म्हणून ओळखला जाऊ लागला. आजही ही परंपरा, ही श्रद्धा आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे. मला अभिमान आहे मी भावसार रंगारी असल्याचा. जय हिंगलाज माता. श्री हिंगलाज माता प्रसन्न. नाशिक जिल्ह्यातील येवले शहर. इतिहास, संस्कृती आणि परंपरेचा एक समृद्ध वारसा जपणारे हे शहर. या इतिहासात रंगारी म्हणजेच भावसार समाजाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यावेळी मराठवाड्यावर मोगलांचे राज्य होते. अंदरसूल गावापासून नव्या प्रांताची सीमा सुरू होत असे आणि या प्रदेशात भावसार समाजातील लोक गुजरात, राजस्थान आणि मराठवाड्यातून येऊन सूत रंगविणे आणि रंगकामाचा व्यवसाय करत स्थायिक झाले. सुमारे 150 वर्षे येवले गावामध्ये भावसार समाजाची सुमारे 40 घरे अस्तित्वात होती. त्या काळात श्री हिंगलाज मातांचे मंदिर साधे आणि दगडी मूर्तीचे होते. परंतु काळाच्या ओघात साधारण 1900 साली मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि जयपूरच्या कुशल कारागिरांनी नवीन सुंदर मूर्ती घडवली. आज हीच परंपरा आणि श्रद्धा अधिक बळकट करण्यासाठी या नवीन भव्य दिव्य अशा येवले शहरात श्री हिंगलाज माता प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 21 एप्रिल 2026 ते 25 एप्रिल 2026 या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दिनांक 22 ते 25 एप्रिल दरम्यान देवी भागवत या पवित्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आणि दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी गावातून भव्य आणि दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या पवित्र सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी सर्व भाविक भक्तांनी दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. सर्व भाविक भक्तांनी दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. महाराष्ट्रातील व महाराष्ट्राच्या बाहेर असणाऱ्या सर्व भावसार रंगारी समाज बांधवांना हे आग्रहाचे निमंत्रण. आपले नम्र श्री भावसार क्षत्रिय समाज, येवला जिल्हा नाशिक. जय हिंगलाज माता. धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट्स नक्की करा आणि असेच पारंपरिक, ऐतिहासिक, मनोरंजन, काल्पनिक गोष्टी असे AI व्हिडिओ बघण्याचा आनंद घ्या. हे आहे नम्रता फिल्म. दिग्दर्शक संजीव सोनवणे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.